पॅराऑलिम्पिक मध्ये आज मराठमोळ्या सचिन खिलारीने इतिहास घडवलाय. त्यांनी महाराष्ट्रासाठी रुपेरी कामगिरी केली आहे. ज्या ॲथलेटिक्सच्या मैदानात पॅरिस ऑलिम्पिकच्या मैदानात नीरज चोपडाने भाला फेकून रुपेरी कामगिरी केली होती, त्याच मैदानात त्याच ठिकाणी आणि त्याच विजय मंचावर आज सचिन खिलारीने मेडलचा पराक्रम घडवलाय. सांगली टू पॅरिस असा यशस्वी प्रयोग. पदार्पणातच पहिलं ऑलिम्पिक होतं, मोठं दडपण होतं, तरी सचिननी बाजी मारली आणि अखेर भारताचा तिरंगा फडकवला. सचिन, अभिनंदन आहे. अखेर रेग्युलर ऑलिम्पिकमध्ये सचिन कुसाळेंनी जवळजवळ 75 वर्षांनी मेडल जिंकलं आणि तुझं कौतुक करावं लागेल, जवळजवळ 40 वर्षांनी पॅराऑलिम्पिकचं मेडल जिंकलंय, पराक्रम केलेला आहे. खेळ सुरू झाला होता तेव्हा मनात काय भावना होती? आज देशासाठी मेडल जिंकायचंय आणि ते जिंकलं, काय काय मनात विचार चालू होते? स्वप्नील कुसाळचं सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन. आणि पहिल्यांदा मेडल जिंकलं त्यावेळेस खूप खुश होतो, खूप आनंद वाटला मला. ज्यावेळेस मेडल गळ्यामध्ये घेतलं त्यावेळेस मला खरं कळलं अच्छा की आता आता आपण सिल्वर मेडलिस्ट झालोय. खूप आनंदी होतो, खूप एक्साइटमेंट होती. आधी माझं फर्स्ट पॅराऑलिम्पिक होतं आणि ह्या सगळ्या आता जे काही तुम्ही सांगितलं की तेच ग्राउंड जिथं नीरज चोपडा खेळला आणि ज्या ठिकाणी नीरज चोपडाने थ्रो केला ऍक्च्युली त्याच्या शेजारीच माझं शॉर्टपुटचं सर्कल म्हणजे तिथं ग्राउंड आहे. आणि मी शॉर्टपुट मध्ये एक थ्रो झाल्यानंतर मी येऊन ज्या ठिकाणी नीरज चोपडाचं ते पिच आहे त्याच पिच वरतीच वॉर्मअप वगैरे करत होतो. त्यामुळं खूप छान वाटत होता, अभिमान वाटत होता. आणि माझ्यासाठी पण खूप अभिमानाची गोष्ट आहे की मी या ठिकाणी खेळू शकलो आणि मेडल आपल्या भारताला जिंकू शकलो. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. 16.32 मीटरची कामगिरी केली गोळाफेकीत. जेव्हा दुसरा थ्रो केला तो मेडलसाठी होता आणि 100 वाटलं की कदाचित सुवर्ण पदकाकडे वाटचाल करशील, पण नॉर्वेची आणि काही खेळाडूंचे आव्हान होतं. नेमकं जेव्हा मैदानात पॅरा खेळाडू गोळाफेकी करतो तेव्हा काय खेळ असतो, काय थरार असतो तो? थरार आता तुम्ही बघितलेलाच आहे. तर 6 थ्रो असतात. जसं की तुम्ही सांगितलं की मी दुसरा थ्रो 16.32 केला. आणि त्याच्यानंतर कॅनडाचा जो प्लेअर आहे तो स्टीवर्ट ग्रे, त्या ग्रेगनी माझ्यापेक्षा जास्त थ्रो केला. आणि मला त्याच्यानंतर 4 थ्रो होते करण्यासाठी आणि मी तेच प्रयत्न करत होतो. मी स्वतःला वार्म ठेवत होतो, मी माझ्या प्रोसेसवरती लक्ष देत होतो. आणि माझा प्रयत्न हाच होता की मी जास्त थ्रो करावा. मी लास्ट 6व्या थ्रो पर्यंत प्रयत्न केला पण मला ते शक्य नाही झालं. पण थरार खूप जास्त असतो, एक्साइटमेंट खूप म्हणायचं असते. की नीरजनी पण दुसऱ्याच थ्रो मध्ये मेडल जिंकलं होतं. तू त्याच मैदानात दुसऱ्या थ्रो मध्ये त्यांनी पण सिल्वर जिंकला, तू पण दुसऱ्या क्रमांकाचं मेडल जिंकला. पण जेव्हा तुझ्या मनात मेडल आलं, तिरंगा जात होता वरती, काय मनात भावना होता की बाजी मारली म्हणून? मनात म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत ती भावना. ज्यावेळेस पोडियम वरती मी होतो आणि मला सिल्वर माझ्या गळ्यामध्ये होता आणि मी बघत होतो तर आपला झेंडा वरती जात होता, खूप प्राऊड वाटत होतं की मी या ठिकाणी आलो, या ठिकाणी येणंच माझं स्वप्न होतं आणि या ठिकाणी येऊन मी मेडल घेतलं. मला खूप आनंद झाला, खूप आनंद होतोय. आणि कदाचित ते सिल्वर आहे त्याचं गोल्ड मध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न मी पुढच्या वेळेस नक्की करेन. निश्चितच कौतुक करावं लागेल. सांगली सारख्या छोट्याशा खेडेगावातून डाळिंबासाठी फेमस असणाऱ्या करगणीतून आलाय. खरं तर आई वडील नसताना एवढं यश मिळवणं, त्यांच्या आठवणी येतात का? काय सांगशील आई वडिलांबाबत? नक्कीच. आता तुम्ही डाळिंबाचं प्रसिद्ध असणारं सांगितलं तर माझे वडील सुद्धा शेतीच करायचे. आई वडिलांचं प्रेम आणि आई वडिलांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव आहेत. मला वाटतं की त्याचमुळे मी हे इथपर्यंत पोहोचू शकलो आणि इथे येऊन रौप्य पदक मिळवू शकलो. तर सतत म्हणजे वडील माझे डाळिंबाची शेती करायचे आणि शेती नावाचा प्रकार म्हणजे माझ्या पण रक्तात लहानपणापासूनच मी जसं मोठा होत गेलो शेतीमध्येच मोठा झालोय. म्हणजे आम्ही राहायला पण शेतामध्येच होतो आणि आमचं घर पण तिथंच होतं, तर तिथंच लहानाचा मी मोठा झालोय. ते बघत बघतच म्हणजे एक फार्मर जो शेतकरी असतो तो कष्टाळू, आपण म्हणतो की शेतकरी मातीमध्ये ते घाम गाळून ऑलिम्पिक विजेता सोनं. असा तुझा प्रवास कौतुक करावा लागेल. पण ज्या दिवशी तुझा खरं तर मोठा अपघात झाला, खरं तर तू सामान्य माणूस होता, अपघात झाला आणि अपघातात नेमकं काय घडलं त्यामुळे तुला दिव्यांग आल्यानंतर तू पॅराऑलिम्पिककडे प्रवास केला, तो काय अपघात होता? माझा सायकलवर पडून हात फ्रॅक्चर झाला. त्याच्यानंतर तो फ्रॅक्चर बांधण्यासाठी जो देशी उपाय केल्यामुळं त्याचं गँग्रीन झालं आणि गँग्रीन झाल्यामुळे हात पूर्ण नासून गेला. डॉक्टरने हात काढण्याचा सल्ला दिला होता, पण वडिलांच्या प्रयत्नांनी त्यांनी सांगितलं की ऑपरेशन करून बघू. आणि ऑपरेशन केल्यामुळे माझा हात आहे, दिसायला तरी आहे,
पण त्याच्यामध्ये जीव नाहीये. त्या लेफ्ट हँड मध्ये मी होल्ड नाही करू शकत, पकडू शकत नाही, ग्रिप नाही करू शकत. म्हणजे आज ज्यांनी पॅरा ऑलिम्पिक मध्ये मेडल जिंकलं ते सगळ्या खेळाडूंना एक हाती होतं, एक हाती मेडल जिंकलं. खरं तू कौतुक करावं लागेल. सांगली टू पॅरिसचा प्रवास होता. तुझे कोच कोण आहेत, त्यांनी नक्की काय सहकार्य केलं, कोचचं किती योगदान आहे? 2013 पासून मिस्टर अरविंद चव्हाण सर माझे कोच आहेत. पुण्यामध्ये ते कोचिंग करायचे 2013 पासून मला. तर तेव्हापासून मी त्यांच्याकडं शिकत गेलो आणि छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे अगदी कसं राहायचं, कसं करायचं, प्रॅक्टिस डिसिप्लिन कसा पाहिजे, ग्राउंडवरती तू कसं बिहेव केलं पाहिजेस किंवा ग्राउंडच्या बाहेर तू कसं वागलं पाहिजेस. तर एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींपासून म्हणजे त्यांनी मला शिकवलं आणि आज इथपर्यंत आणून पोहोचवलं. तर मी अरविंद चव्हाण सरांचे खूप खूप आभार मानतो की त्यांच्यामुळं मला हा दिवस बघायला मिळाला. आजचा खरं तर रुपेरी दिवस आहे महाराष्ट्रासाठी, देशासाठी. पण ऑलिम्पिकसाठी, बेसिकली पॅराऑलिम्पिकसाठी विशेष काय अशी मेहनत घेतली की त्याचा रंग आज पदकात आला. त्यामुळे तुझ्या काळात असं ऑलिम्पिकचं मेडल बघायला आम्हाला महाराष्ट्रीयन म्हणून तर खूप प्राऊड फील होत आहे. विशेष मेहनत म्हणजे की मी सलग 1.5 वर्ष झालं या ऑलिम्पिकची तयारी करत होतो. तर या ऑलिम्पिकची तयारी व्यवस्थित सुरू होती 1.5 वर्षापासून माझी. तर सांगायचं असं की पावसाळा आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे की कंटिन्यू पाऊस पडतो आणि गोळाफेक हा आउटडोअर करण्याचा इव्हेंट आहे. तर पावसामध्ये आम्हाला थ्रो करता येत नव्हते, पण तरी सुद्धा आम्ही पाऊस असो किंवा ऊन असो म्हणजे प्रत्येक पावसात सुद्धा आम्ही थ्रो केलेत. आणि आझम स्पोर्ट्स अकॅडमी जी आहे आझम कॅम्पसमध्ये त्यांनी आम्हाला इंडोर शेड तयार करून दिलं होतं. म्हणजे बाहेरच्या ग्राउंडमध्येच त्यांनी मोठं शेड बांधून दिलं होतं आम्हाला आणि आम्ही तिथं पावसामध्ये पण प्रॅक्टिस करत होतो. तर मला वाटतं की हे जे सातत्य आहे माझं पावसामध्ये पण थ्रो करणे किंवा ऊन जास्त असेल तर त्यात पण थ्रो करणे, तर मला वाटतं की त्याच्यामुळे मला हे आता लाख मोलाचं तू आज रुपेरी पदक जिंकलंय महाराष्ट्रासाठी. ते पदक कोणाला अर्पित करशील? मी हे माझ्या घरच्या हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.